सर्वांना नमस्कार आणि आपल्या या यूट्यूब चॅनलला मी आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत घनमूळ घनमूळ काढणे. घनमूळ कसं काढायचं या संदर्भात आपला आजचा भाग असणार आहे. आजचा घनमूळ काढणे. आता घनमूळ काढायचं कसं हे आपण या भागामध्ये अभ्यासणार आहोत. तर ज्यावेळेस एखाद्या संख्येची पावर समजा 64 आहे, याचा घात म्हणजे पावर 103 असेल तर याचा अर्थ होतो 64चे घनमूळ. आणि 64चे घनमूळ किती आहे तर ते आहे किती 4. किती आहे 4. कसं काढलं 64चं घनमूळ 4 कसं काय आलं तर एकदम साधी सोपी गोष्ट आहे. जेव्हा हा 103 असते तेव्हा त्याचा अर्थ होतो घनमूळ, किंवा ज्यावेळेस रूट मध्ये 3 लिहितात त्याच्यानंतर संख्या असते याचा अर्थ होते 64चे घनमूळ. मग आता हे घनमूळ काढायसाठी आपल्या पुस्तकामध्ये काय मेथड असते याचे आपण अवयव काढतो. काय काढतो अवयव. जसं की 64 आहे, 64ला 2 न भागायचे, मग आपण 2 न भागली, 2 न भागला तर 32 दुने 64. ओके. परत हे जे 32 आहेत या 32च्या एकक स्थानी 2 आहे, म्हणजे समसंख्या आहे, याला 2 न भाग जातो, म्हणून परत याचे आपण अवयव पाडू. 2 गुणिला 2 या 32च्या ऐवजी किती येतील 16 येतील. ठीक आहे. परत आपण काय करणार आहोत या 16चे अवयव पाडू. तर 16 जे आहे ही परत समसंख्या आहे. समसंख्या म्हणजे 2 न भाग जातो म्हणजे 2 लिहिला आणि त्याच्या अर्धे केले. ठीक आहे. आता पुढं पहा, इथं 8 आले, 8चे सुद्धा अवयव पडतात. 2 गुणिले 2 गुणिले 2, 8 ही समसंख्या म्हणून 2 गुणिले 4. ठीक आहे. या 4चे सुद्धा अवयव पडतात. तो 2 गुणिला 2 गुणिला हे 2 हे गुणिला 2, 4चे अवयव काय येतील 2 गुणिला 2. ठीक आहे. आता आपण अशा पद्धतीनं 64चे अवयव पाडले. आता 64चे अवयव पाडल्यानंतर इथं तुम्हाला पाहायला भेटते की 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2 असे हे अवयव आलेले आहेत. आता याच्यात काय करणार आपण 3-3चे भाग पाडणार आहोत. सारखे जे अवयव आहेत तर 3-3चा गट करणार आहोत. 3-3चा गट केला, 2-2-2 हे सारखे अवयव होते, 3चा गट केला, 2-2-2 सारखे अवयव होते, 3चा गट केला, आणि यातून आपण कॉमन काढला. या 3 मधून एक घेतला अवयव, आणि या 3 मधून सुद्धा एक अवयव घेतला, तो आहे किती 2. त्याचा केला आपण गुणाकार. 2 गुणिले 2 किती येतात 4 येतात. तर याचा अर्थ हा जो काय आहे 64 आहे. या 64चं जे घनमूळ आहे ते घनमूळ किती असेल तर कॉमन गट पाडले आपण समान अवयवांचे, त्यातून एक एक घेतला, त्याचा केला गुणाकार, त्याच्यातून एक घेतला 2, त्याच्यातून एक घेतला 2, त्याचा केला गुणाकार, चालला किती 4. तर 64चं घनमूळ हे किती आहे 4 आहे. अशी आपल्याला पद्धत पाहायला भेटते की घनमूळ कसं करायचं आणि घनमूळ नेमका कन्सेप्ट काय आहे. तर जेव्हा आपण एखाद्या संख्येचे काय करतो अवयव पाडतो, सामायिक अवयव आल्यानंतर त्याचा 3-3चा गट करतो. त्या 3 गटामधून एक अवयव, पुढच्या 3 गटामधून एक अवयव, जेवढे काही गट पडले त्यातून जो काही आपण एक एक अवयव घेतो त्यांचा केलेला गुणाकार म्हणजे त्या दिलेल्या संख्येचं काय असते घनमूळ असते. हा झाला बेसिक कन्सेप्ट. आता आपल्याला घनमूळ काढायचं असेल तर याला आपण शॉर्टकट पद्धतीनं कसं काढू या गोष्टीकडे आपण फोकस करणार आहोत. तर 64चं जसं आपण घनमूळ 4 काढलं, याला आपण अगदी संक्षिप्त स्वरूपात शॉर्टकटमध्ये सुद्धा काढू शकतो. पण घनमूळ काढत असताना काही बेसिक गोष्टी आपल्याला माहीत पाहिजेत. ते म्हणजे 1 ते 10 पर्यंत ज्या संख्या आहेत त्याचं आपल्याला घन माहीत असणं गरजेचं आहे.
1 ते 10 पर्यंत असणाऱ्या ज्या संख्या असतील त्या संख्यांचा आपल्याला घन काय आहे तो माहित असणं गरजेचा असतो. तर पहा, 1 चा घन सर्वांना माहित आहे. 1 चा घन आहे 1, 2 चा घन आहे 8, ओके. 3 चा घन म्हणजे 3 चा 3 वेळेस गुणाकार, 3 गुणिला 3 गुणिला 3. 3 चा घन आहे 27, 4 चा घन किती आहे? 4 चा घन आहे 64, 5 चा घन किती आहे? 5 चा घन आहे 125, राईट. अशाच पद्धतीने आपण 6 चा घन घेऊ, 7 चा घन घेऊ, 8 चा घन घेऊ, 9 चा घन आणि 10 चा घन. एवढे हे घन तुम्हाला 10 पर्यंत ऍटलिस्ट माहिती पाहिजे. ठीक आहे. 6 चा जो घन आहे तो आहे आपला 216. 7 चा जो घन आहे तो आहे 343. 8 चा जो घन आहे तो आहे 512. 9 चा आहे 729. 10 चा आहे 1000. पहा, घनमूळ काढत असताना कोणत्याही संख्येचं, कोणत्याही घनसंख्येचं घनमूळ काढत असताना 1 ते 10 पर्यंत आपल्याला घन माहित पाहिजे. ठीक आहे. जसं की 1 चा घन 1 आहे, 2 चा घन 8 आहे, 3 चा घन 27, 4 चा घन 64, 5 चा घन 125, 6 चा घन 216, 7 चा घन 343, 8 चा घन 512, 9 चा 729 आणि 10 चा काय 1000. आता पहा, घन काढत असताना आपल्याला काय करावं लागते? एक घनसंख्या कोणाला म्हणायचं? ज्या संख्येचं घनमूळ निघते तर ती आहे घनसंख्या. आता या घनसंख्येच्या एकक स्थानी जर 1 असेल, जर 4 असेल, 5 असेल, 6 असेल आणि 9 असेल तर आपल्याला त्या संख्या घनमूळ काढत असताना घ्यायच्या आहेत. घनमूळ काढत असताना 1 च्या ऐवजी 1च घ्या, 4 च्या ऐवजी आपल्याला 4च घ्यायचा आहे, 5 च्या ऐवजी 5 घ्यायचा आहे, 6 च्या ऐवजी 6 घ्यायचा आहे, 9 च्या ऐवजी 9 घ्यायचा आहे. ठीक आहे. घनसंख्येमध्ये एकक स्थानी जर 1 असेल तर घनमूळ काढताना सुद्धा आपल्याला 1च घ्यायचा आहे. घनसंख्येमध्ये 4 असेल एकक स्थानी तर घनमूळमध्ये सुद्धा 4च घ्यायचा आहे. ठीक आहे. पण आता जर का समजा इथं 2 असेल, जर घनसंख्येमध्ये 2 असेल इथं तुम्हाला 8 घ्यायचा आहे. इथं 3 असेल तर आपल्याला इथं 7 घ्यायचा आहे. ओके. आणि हे अलटीपलटीकडे उलट सुलट चालतं. म्हणजे 2 असेल तर 8 घ्या, 8 असेल तर 2 घ्या. घनसंख्येमध्ये एकक स्थानी 2 असेल तर 8 घेऊ, 8 जर असेल तर 2 घ्यायचा. घनसंख्येमध्ये एकक स्थानी 3 असेल तर घनमूळ काढताना 7 घ्या. घनसंख्येमध्ये एकक स्थानी 7 असेल तर घनमूळ काढताना 3 घ्या. म्हणून ही जोडी आपल्याला लक्षात ठेवावी लागते. 2 8 3 7, 2 8 3 7, 2 ले 8, 8 ले 2, 3 ले 7, 7 ले 3. ठीक आहे. तर एवढ्या ह्या गोष्टी आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. आता आपण एखाद्या संख्येचं घनमूळ कसं काढायचं त्याच्याकडे प्रॅक्टिकल करणार आहोत. म्हणजे आतापर्यंत हे जे झालं ह्या गोष्टी जर तुम्हाला माहीत असल्या तर डायरेक्ट आपण सहज कोणत्याही संख्येचं घनमूळ काढू शकतो. ठीक आहे. घनमुळात म्हणतो आपण. घनमुळात संख्या आहे 681 472. ठीक आहे. अशी संख्या येईल किंवा ऑर मध्ये 681 472 याचा येणार आहे पॉवर घात 103. याचा अर्थ होते की आपल्याला याचं घनमूळ काढायचं आहे. याचा अर्थ होते की आपल्याला घनमूळ काढायचं आहे आणि घनमूळ कसं काढायचं ते आपण आता इथे फोकस करणार आहोत. दिलेली ही जी संख्या असते ही संख्या आहे घनसंख्या आणि या घनसंख्येचं आपल्याला घनमूळ काढायचं आहे.
मग काढत असताना एकदम शुअर शॉर्टकट समोर आपल्या लक्षात येते. याच्या एक स्थानी कोण आहे? 2 आहे. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं, जर का एक स्थानी 2 असेल तर 8 घ्या, आणि 8 असेल तर 2 घ्या. एक स्थानी 3 असेल तर 7 घ्या, आणि 7 असेल तर 3 घ्यायचं आपल्याला. दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी आहे 2, म्हणून आपण इथे घेतला 8. काय घेतला आपण? 8 घेतला. आणि आता आपल्याला 3 संख्या ह्या स्किप करायच्या इथून. 3 संख्या स्किप करायच्या 3. 1, 2, 3. 3 संख्या सोडून द्यायच्या आहेत. दिल्या सोडून 2, 4, 2, 7, 4 हे सोडून दिला. मग किती उरले? 681 उरले. जोडले 681. आता हे 681 ही जी संख्या आहे, या संख्येपेक्षा लहान असणारी घनसंख्या कोणती आहे ते पहा. जसं की 1चा घन किती होता? 1, 2चा घन 8, 3चा 27, 4चा 64, 5चा 125, 6चा 216, 7चा 343, 8चा 512, 9चा 729 आणि 10चा आहे 1000. आपला प्रश्न काय आहे? आपला प्रश्न आहे की ही जी आपण 3 संख्या सोडल्यानंतर शेवटच्या 3 संख्या उरल्या 681 उरली. तर 681 पेक्षा लहान असणारी घनसंख्या कोणती? 681 पेक्षा लहान असणारी घनसंख्या 512, राईट. 681 पेक्षा लहान असणारी जी संख्या आहे ते या 512, आणि या 512चं जे घनमूळ आहे ते येते किती? 8. म्हणून इथे 8 लिहून टाकायचे. हा, एकक स्थानी 2 होता म्हणून आपण 8 घेतला. 3 अंक सोडून दिले. सोडल्यानंतर किती उरलं? 681. 681 पेक्षा लहान असणारी घनसंख्या कोणती आहे? ती आहे 512, आणि या 512चं घनमूळ किती आहे? 8. त्याच्यावरून आपण 88 उत्तर पाहतो. ठीक आहे. नेक्स्ट घेऊ आपण संख्या. या संख्येचं आपल्याला घनमूळ काढायचं आहे. 7,53,571चं घनमूळ. आता याचं घनमूळ कसं काढायचं? हे पाहत असताना दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी पहा कोण आहे. एकक स्थानी कोण आहे? 1 आहे. 1 असेल तर आपल्याला एकच घ्यायचा आहे. 1 असेल तर आपल्याला एकच घ्यायचा असेल. 1, 4 असेल तर 4च घ्यायचा आहे. 5 असेल तर 5च घ्यायचा आहे. 6 असेल तर 6च घ्यायचा आहे. 9 असेल तर 9 घ्यायचा आहे. बदली फक्त इथे उराली. 2च्या ऐवजी 8, 3च्या ऐवजी 7, 8च्या ऐवजी 2, 7च्या ऐवजी 3. आता याच्या एकक स्थानी 1 होता, पण एकच लिहिला. आता 3 अंक सोडून द्या. 3 अंक आपण स्किप केले. ते स्किप केल्यानंतर कोण उरलं? 753. आता 753 पेक्षा लहान असणारी संख्या कोणती आहे? ही 753 उरली संख्या आहे. या 753 पेक्षा लहान असणारी घनसंख्या कोणती? लहान असणारी. 753 पेक्षा लहान असणारी घनसंख्या आहे 729. 729. आणि या 729चं घनमूळ किती येते? 9. आणि मग इथे 9 लिहून टाका. झालं. याचा अर्थ 7,53,571चं जे घनमूळ आहे ते किती आहे? 91 आहे. ठीक आहे. येतं लक्षात. अजून आपण दुसरं उदाहरण. पुढचं उदाहरण पहा. हे आपण घेतली घनसंख्या, आणि या घनसंख्येचं घनमूळ आपल्याला काढायचं. आणि हे घनमूळ कसं काढायचं? आता पहा, या संख्येच्या एकक स्थानी किती आहे? 9 आहे. 9 असेल तर आपण 9च घेणार आहोत. 3 अंक सोडून द्या. सोडले. उरलं कोण? 493 ही संख्या उरली. आता ही जी संख्या उरली याच्यापेक्षा लहान संख्या याचं घनमूळ निघते. 493 पेक्षा लहान. 493 पेक्षा लहान कोण आहे?
512 मोठी आहे, 343 लहान आहे. 453 पेक्षा लहान असणारी संख्या आहे 343 आणि या 343 चं जे घनमूळ आहे ते आहे 7. बस इथं 7 लिहून टाका. आपल्याला पाहायला भेटते की या दिलेल्या संख्येचं 4,96,039 जे घनमूळ आहे ते घनमूळ किती आहे? 79. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण घनमूळ काढू शकतो. पुढचं उदाहरण आहे आता तुम्हाला घ्यायचं आहे या संख्येचं घनमूळ काय येईल हा प्रश्न आहे. काय येणार या संख्येचं घनमूळ तर तुम्हाला सॉल्व करायचं आहे. संख्येच्या एकक स्थानी कोणाचे पाहून घ्या फक्त, त्याच्यानुसार काम करायचं पुढे. ठीक आहे. संख्येच्या एकक स्थानी 4 असेल तर 4च घ्यायचा आहे. 3 अंक सोडायचे. उरलं कोण? 157. 157 पेक्षा लहान असणारी संख्या कोणती आहे? 216 मोठी आहे, 125 लहान आहे. 125 चं घनमूळ किती आहे? 5 आहे. म्हणून इथे काय येणार आहे? 5 येईल. आणि अशा पद्धतीनं आपल्याला पाहायला भेटेल की 1,57,464 जे घनमूळ आहे ते किती आहे? ते आहे 54. ओके. आता तुमच्यासाठी एक प्रश्न, दिलेल्या संख्येचं घनमूळ काय येईल हे निश्चित कमेंट्स मध्ये सांगा काय येईल तर. ठीक आहे. 38, 90, 17 3,89,017 या संख्येचं घनमूळ काय येणार आहे? ठीक आहे. आधीच लक्षात ठेवायचं आहे, एकक स्थानी 1 असेल तर 1, 2 असेल तर 8 घ्यायचा आहे, 3 असेल तर 7 घ्यायचा आहे, 4 असेल तर 4च घ्यायचा आहे, 5 असेल तर 5च घ्यायचा आहे, 6 असेल तर 6 घ्यायचा आहे, 7 असेल तर 3, 8 असेल तर 2 आणि 9 असेल तर 9 घ्यायचा आहे. ठीक आहे. 0 असेल तर 0, काही प्रॉब्लेम नाही. तर अशा पद्धतीनं आपण घनमूळ कसं काढायचं ह्या गोष्टी समजून घेतल्या. या संख्येचं घनमूळ काय येईल हे निश्चितच तुम्ही सांगा कमेंट्समध्ये. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी घनमूळ काढणे हा जो टॉपिक आहे, हा जो थोडासा अल्पसा भाग होता तो आपण यातला समजून घेतला. याच्यावरचे बरेचसे असे एक्झाम्पल्स आपल्याला रिझनिंगमध्ये, बुद्धिमत्तेमध्ये पाहायला भेटतात. तेव्हा आपल्याला याचा उपयोग त्या ठिकाणी होईल. ठीक आहे. इथं आपण थांबू. भेटू पुढच्या सत्रामध्ये. तोपर्यंत पाहत राहा आपलं चॅनल. धन्यवाद.